कांग्रेस के युवा नेता अभिषेक धवर ने कहा कि स्थानीय जनता और विकास कार्यों पर जोर देते हुए ड्रेनेज, पार्किंग, कचरा और स्वास्थ्य संरक्षण समेत एयर पोल्यूशन पर भी काम करेंगे। यावेळेस मला असं वाटतं की आमचा जो पॅनल आहे तो भाजपपेक्षा बराच मजबूत आहे। मागच्या वेळेस भाजपनी या जोरावर प्रचार केला होता की त्यांना संदीप जोशीजींच्या नावावर मेयर असा प्राप्त होणार आहे, पण यावेळेस असं काही दिसत नाही आहे। यांच्या पॅनलवर बाहेरचे लोक यांनी या प्रभागात आणलेले आहेत, जो नागपूरचा सगळ्यात शिक्षित प्रभागात ज्याचं नाव येतं अशा प्रभागात तुम्ही बाहेरचे दोन लोक आणणं याचा अर्थ हे आहे की भाजपला असं वाटतं की इकडची जी 1.25 लाख लोकांची जी लोकसंख्या आहे याच्यामध्ये कोणी त्या लायकीचा नाही आहे। पण मला असं वाटत नाही, मला असं वाटतं की जसं आमच्या प्रभागात सगळे लोक जे आहेत ते स्थानिक आहेत आणि ते लोकांशी जुळलेले लोक आहेत, तर आम्ही कामसुद्धा त्याच पद्धतीने करू। आमचं संघटनसुद्धा या ठिकाणी फार मजबूत आहे। बरेच असे जागा आहेत तिथे आम्ही मोठी लीड घेणार आहोत आणि निश्चितच आम्ही विजयी होऊ। सगळ्यात आधी ते इथे ड्रेनेजचा हा खूप मोठा एक मुद्दा आहे की जे लाईन्स आहेत ते अनेक वर्षांपासून ते चेंज नाही केलेले आहेत, तर याच्यामुळे वॉटर लॉगिंगचा जो हा प्रॉब्लेम आहे हा पूर्ण आमच्या प्रभागातच नाही पण संपूर्ण शहरात हा प्रॉब्लेम आहे। धंतोलीसारख्या जागेमध्ये पार्किंगचा हा खूप मोठा इश्यू आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही दुसरीकडे जर जाल तर कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। वेस्ट डिस्पोजल जर तुम्ही पाहिलं तर त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। धंतोलीसारख्या जागेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे हॉस्पिटल्स आहे त्यांचं जे हजार्डस वेस्ट असतं त्याचं ट्रीटमेंट बरोबर होत आहे की नाही हे सुद्धा लोकांना पाहायला पाहिजे। माझा अजून एक हा मुद्दा आहे की येणाऱ्या काळात माझी अशी इच्छा आहे की एअर पोल्यूशन जे आहे हे सुद्धा कॉर्पोरेशनच्या कंट्रोलमध्ये यायला पाहिजे। आता हा मुद्दा जो आहे हा स्टेट आणि सेंटर पाहतात, पण मला असं वाटतं की लोकल ॲडमिनिस्ट्रेशनने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे।